मित्रांनो, तर काही विद्यार्थ्यांना काही याच्यामध्ये डाऊट होता, की म्हणजे कट ऑफमध्ये इथे जर बघितलं आपण EWSमध्ये 352 वॅकन्सी आहे. आपल्या जर बघितल्या तर 352 इथं येत आहे. ओके. पण त्यांनी किती घेतले विद्यार्थी? एकाच 10 प्रमाणात जर घ्यायचे असते तर 3,520 मिनिमम तेवढे तरी विद्यार्थी त्यांनी घ्यायला पाहिजे होते. म्हणजे 3,500 विद्यार्थी घ्यायला पाहिजे होते. पण आता इथे बघा फक्त 1,645 विद्यार्थी त्यांनी घेतलेले आहे. तर इथे जर बघितलं तुम्ही माजी सैनिकांचे 53 आहे, तर 53 विद्यार्थी ते झाले, म्हणजे 530 विद्यार्थी ते झाले. जर असा जर विचार केला आपण कॅल्क्युलेशनच करून टाकू आता, म्हणजे झंझटच नको. ओके. तर हे बघा आपण कॅल्क्युलेशन करून टाकू. हे बघा इथे जर आलो आपण, इथे येऊ आपण. इथे बघा आपले कसे होईल. EWSचा जर आपण विचार केला तर 103 जनरलसाठी होता आणि 103 वॅकन्सी ह्या कशासाठी होत्या? जनरलसाठी होत्या. आणि महिलांसाठी किती होत्या? 106 होत्या. जर त्यांनी जर आपलं सपोज एकाच 10 या प्रमाणात जर बघितलं तर किती होईल इथं? हेच विद्यार्थी किती होईल? 130 म्हणलं, 103 म्हणलं तर हे एकाच 10 प्रमाणात होईल. 130 विद्यार्थी 1030 विद्यार्थी हे होतील. ओके. हे होतील 1006 विद्यार्थी, 1060 विद्यार्थी. ओके. हे होतील 180 विद्यार्थी, की जे की आपले काय आहे? स्पोर्ट पर्सनचे आहे. EWS साठी करतोय आपण. खाली पण 1080 विद्यार्थी. टोटल जर बघितलं तर जवळजवळ आता 352 वॅकन्सी आहे. ऑब्वियसली किती विद्यार्थी होतील ते आता इथेच बघा. SCBCसाठी 352 वॅकन्सी आहे. 3,152 विद्यार्थी पात्र आहेत. मग EWSमध्ये का बरं त्यांनी हे घेतलं? तर तुम्ही याच्यावरती ऑब्जेक्शन घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो. इथं सरळ कॅल्क्युलेशन आहे ना. EWSसाठी 352 वॅकन्सी होत्या. त्यांनी टोटल किती विद्यार्थी घेतले? 3,112 विद्यार्थी घेतले. आणि EWSसाठी 1,645 एवढे विद्यार्थी घेतले. पण ही प्रिंटिंग मिस्टेक पण असू शकते, तर आपण त्यासाठी एकदा क्रॉस चेक करूयात. ओके. मुंबई पोलीस शिपाई भरती कट ऑफमध्ये दुरुस्ती. तर दुरुस्ती कोणती केली होती त्यांनी? इथं तुम्हाला 24 कट ऑफ दिसेल. इथे बघा 24 दिसतो आहे. अजून एका ठिकाणी कुठेतरी इथे 24 OBCचा अर्थक्विक आणि इथं विजेचा पोलीस चाइल्ड. तर इथे त्यांनी कट ऑफ दुरुस्ती केला होता. ते हे 1 नंबरचं नोटिफिकेशन आहे. तर इथे येऊ आपण. लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी. आणि सेम इथं मला इथे पण कारागृह पोलीसचा बी त्याच्यासाठीच मी घेऊन आलो आहे. तर इथं 92 वॅकन्सीसाठी 1,562 विद्यार्थी केले. ठीक आहे. 920 विद्यार्थी व्हायला पाहिजे होते. इथं जास्त विद्यार्थी घेतले. ओके. 16 वॅकन्सीसाठी 166 बरोबर घेतले. पण इथं जर बघितलं तर 21 वॅकन्सीसाठी 1,121 विद्यार्थी घेतले. इथे पण जास्त घेतले. आणि 6 जागेसाठी 4 जागेसाठी 115 घेत आहे, 2 जागेसाठी 126 घेत आहे, 3 जागेसाठी फक्त 44 घेत आहे आणि इथं 6 जागेसाठी 343 घेत आहे. म्हणजे हे पण कळालं नाही. पण ठीक आहे, इथे जास्त विद्यार्थी घेतले तर त्याच्यात विद्यार्थ्यांचाच फायदा आहे. याच्यावरती ऑब्जेक्शन नाही घेतलं तरी चालेल, कारण फायदा हा विद्यार्थ्यांचाच होत आहे इथे. पण इथे तसं नाही. इथे जर बघितलं आपण तर 352 वॅकन्सी होत्या, तर फक्त 1,645 विद्यार्थी इथे त्यांनी घेतलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली PDF लोड होत आहे. ओके झाली. तर इथे जर बघितलं तर
तोच कट ऑफ आहे. 352साठी EWSसाठी त्यांनी 1645 विद्यार्थी घेतलेले आहे. तर आता आपण EWS कॅटेगरीवरती येऊ. मग सर्च करता येईल का बघू आपण इथं, असं केल्यापेक्षा सरळ. ओके, डाउनलोड नाही आहे ही, त्याच्यामुळं सर्च करता येणार नाही. आपण इकडे जाऊ सरळ, EWSवरतीच जाऊ ना. ओके, म्हणजे आपल्याला विद्यार्थी कळेल तरी किती घेतले त्यांनी. OBC आलं इथे, EWS आलं. ओके, EWS SCBC EWSचे आपले विद्यार्थी कुठून आहे आपण ते बघूयात. ओके, तर आपले EWSचे विद्यार्थी सुरू कुठून होत आहे, तर इथून सुरू होत आहे. हे जर बघितलं तुम्ही, हे बघा, नन म्हणजे आपला माळी 31,442 31,442. ओके, 31,442. आता शेवटचा कॅन्डिडेट आपण EWSचा बघूयात किती वरती आहे. तर हे खाली जे तुम्हाला दिसत आहे ते मला वाटतं अनाथसाठी असेल, कारण EWS कॅटेगरीमधून आपल्याला फक्त इथे हे तर शेवटचा कॅन्डिडेट इथे दिसतो आहे. खालची ही अनाथची लिस्ट आहे. तर आपला शेवटचा कॅन्डिडेट कितीवरती आहे, तो 33,065. 33,065. तर किती विद्यार्थी झाले इथं, 3, 2, 6, 1, 1623 विद्यार्थी. आणि त्यांनी किती आपल्याला दाखवले आहे इथं, 3-2 कॅल्क्युलेशनमध्ये चुकी तर नाही झाली ना. ओके, ठीक आहे. आता आपण मी तुमच्या समोरच हे काढलेलं आहे. तर आपले इथं 1623 विद्यार्थी होत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा 100% चेंज होऊ शकतो. तुम्ही इथे बघू शकता. आपण लिस्टमध्ये पण चेक केलं की बाबा त्यांच्यामध्ये प्रिंटिंग मिस्टेक झाली असेल, पण आपण EWS कॅटेगरीचा पहिला विद्यार्थी कितीवरती होता, 31,442 वरती होता. शेवटचा विद्यार्थी हा 33,065व्या नंबरवरती होता. तर मी तुम्हाला ते चेक करून दाखवलं आणि त्याचं म्हणजे त्यामध्ये किती EWSचे किती विद्यार्थी होते ते काढलं आपण, तर 1623 होतं. पण ॲक्च्युली आपल्या जागा जर बघितल्या, आता ॲक्च्युली आपण जागा पण इथं ऑफिशियल याच्यावर वेबसाईटवरतून घेतल्या ना, तर 342 आहे. आणि पात्र उमेदवार किती आहे, पात्र उमेदवार 1645 आहे. ओके, तर इथे हे होऊ शकतं विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही ऑब्जेक्शन घेण्याची मला तरी वाटतं काही गरज नसेल. EWSचे मुळातच कॅन्डिडेट काय आहेत, फॉर्म कमी आहेत. ओके, फॉर्म कमी आहेत आणि EWSचे कॅन्डिडेट मिळत नाही. त्याच्यामुळं काय होतं, कट ऑफ जो आहे तो थोडा EWSचा कमीच जात असतो. इथे जर बघितलं तुम्ही, EWSचा कट ऑफ 43-39 गेला आहे. ओके, तर यांना कॅन्डिडेट अवेलेबल पण नाही झालेले असू शकतात. तर असे विद्यार्थी मला कमेंट करा, कोणते विद्यार्थ्यांनी कमेंट करायची आहे की EWSचा कट ऑफ इथे किती दाखवला आपल्याला, 32 आणि मिनिमम 25 मार्क्स महिलांसाठी होता. तर जर मेलच्या आपल्या जागा जर इथे बघितल्या, तर मेलच्या जागा फक्त किती होत्या, 1030 होत्या. त्याच्यामुळं काय झालं होतं, त्यांना कॅन्डिडेटच भेटलेले नाही आहे.
मला तरी तेच वाटतंय, त्यांना कॅन्डिडेट भेटलेले नाही आहे. 25 हा मिनिमम कट ऑफ होता महिलांसाठी. म्हणजे आपलं 50 पैकी जे विद्यार्थ्याला 25 मार्क पडेल तो विद्यार्थी इथे पास होणार होता आणि तो म्हणजे काठावरचा कट ऑफ त्यांनी घेतलेला आहे. म्हणजे त्यांना कॅन्डिडेट अवेलेबलच झालेले नाही आहे. तर त्या 1645 विद्यार्थीच त्यांना अवेलेबल झाले असेल 25च्या वरती आणि मेल कॅन्डिडेट हे 32च्या वरतीच अवेलेबल झालेले असतील. ओके, 32च्या वरतीच त्यांना अवेलेबल झालेले असतील. म्हणजे असे विद्यार्थी तुम्ही म्हणजे इथं जागा बघा ना, आपण इथं किती 1030 विद्यार्थी होत आहे ना. तर 1030 विद्यार्थी असे की ज्यांना 32च्या खाली मार्क्स आहे ते कमेंट करू शकता की बाबा की आम्हाला 32च्या खाली मार्क्स आहे पण आम्ही सिलेक्शन लिस्टमध्ये नाही. तर तुम्ही बघा, तुमचा जो मेरिट लिस्टनुसार जर बघितलं तर 1030 कॅन्डिडेट इथं जनरलसाठी होते ना. म्हणजे 103 जागा होत्या आणि 106 या फिमेलच्या होत्या. म्हणजे मेल आपल्याला 1030च्या मध्ये पाहिजे आणि त्याला 32च्या खाली मार्क्स पाहिजे, तर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. नाही तर तसं अदरवाईज तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. तर हे लक्ष असू द्या. तर हे कारागृह पोलीसचं पण तुम्ही तशा प्रकारे बघू शकता. आता कारागृह पोलीसमध्ये पण व्हॅकन्सीमध्ये पॅरलल रिझर्वेशननुसार वेगवेगळ्या असतील. त्याच्यामुळे इथे कमी जास्त प्रमाणात विद्यार्थी पात्र ठरलेले आहे. तर मला तरी वाटतं हे इथे काही चेंज होणार नाही. त्यांना कॅन्डिडेट मुळात भेटलेले नसतील, त्याच्यामुळं हा इथं कॅन्डिडेट त्यांनी कमी घेतलेले आहे. ओके, आता सेम तसंच इथं एस टीसाठी दिसतंय. तर 2460 विद्यार्थी घ्यायला पाहिजे होते त्यांनी, तसं जर म्हणलं तर. पण इथं 2295च विद्यार्थी इथं आपल्याला दिसता आहे. ओके, एस सीसाठी त्यांनी 4580 विद्यार्थी घ्यायला पाहिजे होते. तर तसंच ते पॅरलल रिझर्वेशननुसार वेगवेगळे याच्यानुसार त्यांना कॅन्डिडेट भेटलेले नसतील, त्याच्यामुळं त्यांनी हा अशा प्रकारे विद्यार्थी पात्र केलेले आहे. तर तुमचा डाऊट क्लिअर असू द्या. काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. ओके, अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती राहा. धन्यवाद.